प्रॉक्टॉलॉजी आणि ॲनोरेक्टल केअर क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या हीलिंग हँड्स क्लिनिकने पुढील 18 ते 24 महिन्यात आपली उपस्थिती भारतभरात 40 वरून 100 केंद्रांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. एल कॅटरटनच्या $30 दशलक्ष गुंतवणुकीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्येही विशेष आरोग्यसेवा अधिक सुलभ होणार आहे. या महत्त्वाकांक्षी विस्ताराचा एक भाग म्हणून पुढील 18 महिन्यात पुण्यात एक समर्पित सुपर स्पेशालिटी प्रॉक्टॉलॉजी हॉस्पिटल सुरू केले जाणार आहे. हे हॉस्पिटल गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार, क्लिनिकल संशोधन आणि सर्जन प्रशिक्षणासाठी प्रगत सुविधा पुरवेल. संस्थेचे संस्थापक डॉक्टर अश्विन पोरवाल आणि सीईओ रोशन पोरवाल यांच्या मते या विस्ताराचा उद्देश केवळ केंद्रांची संख्या वाढवणे नसून देशभरातील रुग्णांना दर्जेदार आणि प्रमाणित ॲनोरेक्टल उपचार एकाच गुणवत्तेसह उपलब्ध करून देणे हा आहे. सध्या हे क्लिनिक दरवर्षी 50,000हून अधिक नव्या रुग्णांवर यशस्वी उपचार करत असून भविष्यातही रुग्णसेवेचा हाच उच्च दर्जा राखण्याचा संस्थेचा मानस आहे. मी डॉक्टर अश्विन पोरवाल, मी कोलोरेक्टल सर्जन आणि प्रॉक्टॉलॉजिस्ट आहे. 2008 पासून मी प्रॅक्टिस करतो आहे. आणि हीलिंग हँड्स क्लिनिक जेव्हा आम्ही हे एस्टॅब्लिश केलं 2008मध्ये, तेव्हा आमचा हेतू असा होता की मूलव्याध, बद्धकोष्ठता, भगंदर ह्या विषयावर लोक बोलत नव्हते आणि लाजायचे आणि ट्रीटमेंट घ्यायला टाळायचे, जेणेकरून जेव्हा ते माझ्याकडे यायचे तेव्हा ते ग्रेड 3 ग्रेड 4मध्ये यायचे, ज्यांना सर्जरीशिवाय पर्याय नव्हता. तर हे आम्ही सतत गेले 18 वर्ष ह्या विषयांच्यावरती अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही बरेच कॅम्पेन्स, ॲक्टिव्हिटीज, अवेअरनेस आर्टिकल्स, सोसायटीजमध्ये रीच आऊट होणं, कॉर्पोरेट्समध्ये रीच आऊट होणं, ह्यामार्फत आम्ही बरंच काही ॲक्टिव्हिटीज केलेत, जेणेकरून आज 50% पेशंट जे आमच्याकडे येतात ते औषध उपचारनेच बरे होतात, ऑपरेशन न करता. आता हे सर्व जेव्हा आम्ही करत होतो तेव्हा एक प्रॅक्टिस झाली होती आमची 18 वर्षांची. ही प्रॅक्टिस झाली होती, एक टीम डेव्हलप झाली होती 700 लोकांची. एक क्लिनिकपासून आमचे 40 क्लिनिक झालेत आणि खूप सारे सर्जन्स आम्ही ट्रेन करत होतो. तर आम्हाला असं वाटलं की आज प्रॉक्टॉलॉजीवर एक इन्स्टिट्यूट बिल्ड जे आम्ही केलेलं आहे, जे जगात पहिल्यांदाच घडलेलं आहे आणि ते पण भारतात आणि पुण्यात झालेलं आहे, तर हे आम्ही जगापर्यंत कसं घेऊन जायचं ह्याचा एक आपण रेकॉर्ड केला पाहिजे. आता रेकॉर्ड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा जगात सर्वात फेमस रेकॉर्ड कोणता आहे, तर तो गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे. तर हीलिंग हँड्स फाउंडेशन मार्फत जे डॉक्टर स्नेहल पोरवाल त्याला लीड करतात, त्यांनी गेले 10 वर्षात ह्या फाउंडेशनसाठी खूप कामं केली आहेत, जेणेकरून आमची ॲम्ब्युलन्स असते, त्यात डॉक्टर्स असतात, मेडिसिन्स असतात आणि हे फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही मेडिसिन्स करतो विलेजेसमध्ये जाऊन. तर हे करायचं तर कोणत्या दिवशी करायचं असं मी विचार केला. तर वर्ल्ड पाईल्स डे असतो 20 नोव्हेंबर 2025ला वर्ल्ड पाईल्स डे होता. तर त्याचं प्रिपरेशन आम्ही 3 महिन्यापूर्वी सुरू केलं. आमच्या पूर्ण हीलिंग हँड्स फाउंडेशन टीमनी विलेजेसमध्ये जाऊन अवेअरनेस क्रिएट केली आणि 20 तारखेला आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केला, जो गिनीज बुकनी मे 2026मध्ये अप्रूव्ह केला. हा रेकॉर्ड असा होता की 352 पेशंटनी एका दिवसात हीलिंग हँड्स क्लिनिकला भेट देऊन 12 तासात त्यांची व्हिडिओ प्रॉक्टोस्कोपी म्हणा हे सर्व केले. फक्त निदानच नाही तर त्यांचा ट्रीटमेंट पण फ्रीमध्ये झाला. तर हे आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड अचीव केलं आणि दॅट वॉज द मेन एम की आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती, जेणेकरून आम्ही लोकांच्यापर्यंत अवेअरनेस क्रिएट करू शकतो की हे जे आम्ही घडवले आहे ते रेकॉर्ड नाही, पण ह्याचा पर्पज असा आहे की मूलव्याध हा आजारासाठी जे काही सायलेन्स आहे समाजात, आता ह्या 352 पेशंट्समध्ये असे 5 पेशंट जे होते की त्यांचं वय 15 होतं, तर हा आजार यंग एजमध्ये पण खूप कॉमन आहे. आणि असे काही फिमेल पेशंट होते की ज्यांना 25 ते 30 वर्षापासून आजार होता. तर हे जे सायलेन्स आहे टुवर्ड्स द डिझीज हे ब्रेक करण्यासाठी ही आमची स्टेप 1 आहे आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या थ्रू आम्ही जास्ती लोकांपर्यंत पोहोचू.